गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। रस्त्यात झालेल्या अपघाताच्या कारणावरून वाद घालत थेट रुग्णालयात तलवार घेऊन आला। ही खबर पोलिसांना मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले। पोलिसांना पाहताच तलवार टाकून त्याने धूम ठोकली। हा प्रकार नगर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। सीताराम श्रीराम खताळ वय 48 राहणार सावेडी अहमदनगर असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे। त्याची रस्त्यात अपघात झाल्याने एकाशी वाद झाला होता। त्यानंतर हा आरोपी घरी गेला। तो तलवार घेऊन दवाखान्यात आला। ही माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे एक पथक तात्काळ रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो मिळून आला। पोलिसांना पाहताच त्याने हातातील तलवार फेकून दिली आणि तेथून पळून गेला। पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता तलवार घेऊन फिरणारा युवक आढळून आला नाही। त्यानंतर कोतवाली पोलिसांनी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एक इसम तलवार घेऊन फिरताना दिसला। मात्र पोलिसांना खबर लागताच त्याने आपल्या हातातील तलवार हॉस्पिटलच्या गेटवर सोडून पळून गेला। त्यानंतर गेट जवळ जाऊन पाहिले असता पोलिसांना त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाची केशरी रंगाची कडा असलेली मॅन व त्याच्या आतमध्ये टोकदार लोखंडी तलवार निदर्शनास आली। तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचे नाव विचारले असता सीताराम श्रीराम खताळ वय 48 राहणार सावेडी अहमदनगर असे सांगण्यात आले। तो इसम अपघातानंतर झालेल्या बाचाबाचीनंतर वाद करण्यासाठी आला होता। कोतवाली पोलिसांनी सदरील तलवार जप्त केली। तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण पाटील, तन्वीर शेख, गणेश धोत्रे, सलीम शेख, अभय कदम, सुजय हिवाळे, अतुल काजळे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाडे, संदीप थोरात, कैलाश शिरसाट, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने केली। गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे।